आता पाहूया दिवसभरातील राजकीय टॉप 9 बातम्या। भाजपात जाण्याची इच्छा नव्हती, पण भाजपा हायकमांडनं आग्रह केल्यानं दिल्लीत जाऊन पक्षप्रवेश केला। टीव्ही 9 मराठीच्या मुलाखतीतून एकनाथ खडसेंचा मोठा दावा। जेपी नड्डांनी मफलर घातल्यानं माझा भाजपामध्ये प्रवेश, महाजन फडणवीसांकडून विरोध असू शकतो, नड्डांचा प्रभाव कमी होतोय की काय, मनात प्रश्न, एकनाथ खडसेंकडून शंका व्यक्त। पराभव होतोय असं वाटल्यानं महायुतीकडून योजनांची सुरुवात, एकनाथ खडसेंची टीका, मविया सध्या जोरात असून महायुतीबद्दल लोकांमध्ये नाराजी असल्याचाही निशाणा। नागपुरात ऑडी कारची 2 कार आणि एका दुचाकीला धडक, बावनकुळेंचा मुलगा संकेत बावनकुळेंकडे विरोधकांचं बोट, एफआयआरमध्ये बावनकुळेंच्या मुलाचं नाव नसल्यानं विरोधक आक्रमक। माझ्या मुलाच्या नावे ती गाडी, सीसीटीव्ही तपासून संपूर्ण चौकशी करून पोलिसांनी आरोपींवर योग्य कारवाई करावी, न्याय सगळ्यांना समान असेल, अंधारेंच्या आरोपांनंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया। नागपूर ड्रंक अँड ड्राईव्हमध्ये बावनकुळे कुटुंबाचा संबंध नाही तर लपवाछपवी का, फडणवीस राज्याच्या गृहमंत्रीपदाला लायक नाही, फडणवीस सर्वांशी समान वागणार का, संजय राऊतांचा सवाल। संकेत बावनकुळेला सत्ताधाऱ्यांकडून वाचवण्याचा प्रयत्न, पण काँग्रेसच्या विकास ठाकरेंनीही प्रयत्न करावेत, हे माझ्यासाठी कमालीचं अनाकलनीय। संकेत गाडीमध्ये असूनही ठाकरे म्हणतात संकेतचा संबंध नाही, घोर कलियुग, ट्विट करत सुषमा अंधारेंचा विकास ठाकरेंवर आरोप। मालवणमध्ये पुतळा तयार करण्यासाठी गंजलेल्या साहित्यांचा वापर, सूत्रांची माहिती, पोलीस चौकशीत जयदीप आपटेंकडून माहिती लपवण्याचा प्रयत्न होत असल्याची शक्यता। मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणी जयदीप आपटेला 13 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी, तर चेतन पाटीलची न्यायालयीन कोठडीत रवानगी। आता पाहूया दिवसभरातील मोठ्या टॉप 9 बातम्या।